पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखन अव्यक्ताची। ही कालच झालेली ओवी चालू विषयातली 89वी ओवी आहे। याच्यामध्ये बुद्धीबद्दल सांगून झालं, आता आपल्याला अव्यक्त सांगणार आहे। त्या 36 तत्वापैकी जे जे काही आता ओळीने आलेलं आहे त्यापैकी अव्यक्त याची माहिती आता इथून पुढे देणार आहेत। पै सांख्याच्या सिद्धांती प्रकृती जे महामती, तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा। अव्यक्त शब्द कुठून आला तर सांख्य मतातून आला। सांख्यानं प्रकृतीचं मांडणी केली। सांख्य प्रकृती पुरुष अशी जी काही मांडणी करतात, त्या सांख्यानं प्रकृतीबद्दल जे काही सांगितलेलं आहे ते प्रकृती म्हणजेच अव्यक्त आहे। अव्यक्त ह्या शब्दाचा सरळ अर्थ काय होईल तर जे व्यक्त नाही, ते जे अजून स्पष्टतेला आलं नाही। एखादा पाहुणा आपल्यात आला आणि अचानक आला, पण हे कशासाठी आले ते अजून कुठं कळलं काही। मग जेव्हा आपण म्हणतो काय कारण, कसं काय येणं केलं, मग तिथून तो काय आपलं मनातलं बाहेर काढेल, तोपर्यंत तो काय म्हणणार आहे हे अव्यक्तात आहे। म्हणजे त्याचं अजून उघडं झालेलं नाही। जे उघडं होतं ते व्यक्त, आणि जे उघडं झालेलं नाही पण आहे ते अव्यक्त। आणि सांख्य योग मते प्रकृती परिसिविली तू ते, ऐसी दोही परी जेथे विवंचिली। आता हे एकट्या सांख्याचंच मत आपण घेतलंय असं नाही, योगही हे सांगतात। सांख्य आणि योग हे दोन तर्क आहेत, आणि न्याय आणि हे त्या न्याय आणि दुसरा असलेलं काय आहे की एक न्यायमत आणि दुसरा यांच्यातलं असलेलं अणुचं मत, अणुवादी। हे जे काही दोन्ही आहेत हे काय न्यायमताचं आहे, म्हणजे हे न्याय आहेत दोन्ही, आणि दोन मीमांसा आहेत। आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की योगमतही घेतलं। त्या योगमतामध्ये याच्या अगोदरचं वर्णन कसं झालेलं आहे, कुठं झाले ते 7व्या अध्यायात झाले। 7व्या अध्यायात सांगत असताना प्रकृतीचे 2 भाग सांगितले। एक काय आहे पराप्रकृती आणि दुसरी अपराप्रकृती। तर अव्यक्त म्हणजे अपराप्रकृती। अपराप्रकृतीला अव्यक्त असं म्हटलं गेलेलं आहे। जेथ दुजी जे जीवदशा तिये नाव वीरेशा, जेथ अव्यक्तायसा पर्यावहा। तेव्हा या ठिकाणी जर काही म्हणायचं असेल तर कोणाला म्हटलं गेलं तर जे काही दुसरी अपराप्रकृती सांगितली त्या अपराप्रकृतीचं नाव जीवदशा। मग तिथं काय झालेलं आहे की जे जीवदशेचं आहे ते अव्यक्त। अव्यक्त काय करतं तर जे जे काही आपण केलेलं आहे त्याचे संस्काराचा साठा करून ठेवतं। मग आपल्याला फार पूर्वीचंही आठवतं, कालचंही आठवतं, सकाळचंही आठवतं। हे कुठं ठेवलेली या सगळ्या आठवणी नेऊन तर अव्यक्तात ठेवल्यात। म्हणजे कुठं ठेवलं आहे तर जीवदशेच्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, आणि त्याच वर बाहेर येतात। एकटं एवढंच नाही तर याच्या अगोदर जे काही आम्ही संचितात साठवले ते सुद्धा कुठंतरी आहेच समष्टीच्या अव्यक्तामध्ये। आणि मग प्रारब्ध म्हणून काय आम्हाला प्राप्त झालं त्याच्यात हे सगळे जे काही असतील ते पूर्वसंस्कारही आले, चालूही आले। आता ते आमच्या ठिकाणी काय आहे, जेव्हा उद्भूत होतील तेव्हा आम्हाला त्याचा भोग मिळाला जाईल। आणि आता जे आम्ही करतो त्याचे सगळे संस्कारसुद्धा अव्यक्तातच आहेत। मग केवढं मोठं आहे अव्यक्त, म्हणजे हे ज्याच्या त्याच्या जेवढ्या काही आठवणी साठलेल्या आहेत तेवढं मोठं आहे। सगळं त्याच्या ठिकाणी असतं। एखादा आठवत नसलं तरी कधी काळी आठवतंच, म्हणजे ते त्यात होतं।
त्या क्षणाला आठवलं नाही, एवढंच झालं. तेथ दुजी जे जीवदशा तिये नाव वीरेशा तेथ अव्यक्ताईसा पर्यावोहा. तेव्हा आता अव्यक्ताची ओळखण आपल्याला दिली. तरी पहालया रजनी तारालोपती गगनी का हारपे अस्तमानी भूतक्रिया. त्याला आता उदाहरण द्यायला सुरुवात केली की रात्र आहे पण उजाडलं, आता सगळीकडं फटफटीत झालं, म्हणजे मग चांदण्या सगळ्या काय करतात, मावळून जातात. आता आकाशच फकळत दिसायला लागतं आपल्याला. पुन्हा कुठला नाही एखादा शुक्र ताऱ्यासारखा तेजस्वी असल्या तर थोडासा दिसतो, बाकीचे सगळे संपतात. म्हणजे जेव्हा रात्र संपते तेव्हा सगळे तारे त्या ठिकाणी अस्त पावतात. का हरपे अस्तमानी भूतक्रिया. आणि सूर्यास्त झाला की सगळी माणसं आपली आपली कामं बंद करतात. मग सगळीच म्हणजे फक्त मनुष्य मात्रच नाही, इतर प्राणीसुद्धा त्या ठिकाणी आपलं कुठंतरी आश्रयाचं स्थान बघून निवांत झोपत असतात. ना तरी देहो गेलिया पाठी देहादिक किरीटी उपाधी लपे पोटी कृतकर्माचा. आता याच्यात एक काय आहे की एक सगळी अशी मांडणी केली की जसा आपला काय आहे मृत्यू होतो, मग मृत्यूचीच व्याख्या इथं दिली. मृत्यू होतो तेव्हा आपलं काय आहे देह निष्क्रिय होतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी प्रेत हे स्वरूप येतं. त्यावेळेस काय होतं तर देहानं अगोदर केलेली जी कर्म आहेत त्याचे जे संस्कार आहेत ते सगळे संस्कार या इंद्रिय मनद्वारा अव्यक्ताच्या ठिकाणी येतात आणि हे कृतकर्म अव्यक्त पुन्हा दुसऱ्या देहाकडे निघून जातं. म्हणजे मग त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. ही जी काही कर्म केली त्याच्यात ही सगळी उपाधी लपते आणि मग त्यानंतर त्याला जे काही जन्म प्राप्त होणार आहे तिकडं हे सगळं जे असलेलं आहे ते सगळं त्या देहाकडं जातं. का बीज मुद्रे आतू थोके तरु समजतो का वस्त्रपण तंतू दशे राहे. आता दुसरं एक उदाहरण दिलं की जसं एखाद्या झाडाला फळ आलं आणि त्याच्यातून बी निघालं, मग ह्या बियामध्ये ह्या सगळ्या झाडाचं आहे का नाही. उद्या हे जर बियाणं लावलं तर आपण त्यातून हे सगळं झाड बाहेर येणार आहे. तेव्हा या सगळ्या वृक्षाला कुठं सामावलं गेलं आहे, ह्या बीजाच्या ठिकाणी. आणि तेच बीज जेव्हा होईल तेव्हा तरु होईल. पण आता असलेला हा वृक्ष बीजाच्या ठिकाणी जसा सामावतो तसंच सगळं वस्त्र पाहायला गेलं तर तंतूपासून बनलं, दोऱ्यापासून वस्त्र बनलं. तेव्हा वस्त्राला जर पुन्हा जायचं असेल तर कुठं जाईल तर तंतूच्या ठिकाणी. तैसे सांडोनिया स्थूळ धर्म महाभूताचे भूतग्राम लया जाती सूक्ष्म होनी जेथे. त्याचं म्हणजे हे जे काही स्थूल देह आहे आणि त्याची जी स्थूल कर्म आहेत ही सगळी थांबतात, शरीर निष्क्रिय होतं आणि मग ही सगळी कुठं जातात ते महाभूताच्या ठिकाणी. यातलं जे आहे पंचीकृत आणि अपंचीकृत. अपंचीकृत हे पंचीकृत त्याच्यात जाऊन अपंचीकृत ह्याच्यात सगळ्यांचाच लय होतो. लया जाती सूक्ष्म होवनी. मग हा जो काही आहे अपंचीकृत राहिलेला इंद्रियासह आपल्या केलेल्या कर्माचं गाठोडं घेऊन मनासह हे कुठं निघून जातो परत, तर मग त्याची जी काय असेल तिथं ठिकाण जातं. मग हे सगळं सूक्ष्म होऊन बाहेर पडतं. याप्रमाणे मग हे कशातून बाहेर पडतं तर प्राणातून. म्हणून प्राण गेला. आपल्या म्हणण्याची पद्धत आहे की ह्या माणसाचा आता प्राण गेला, मग तो दुसरीकडे जातो. हे सगळं काय आहे हे अव्यक्ताचं सगळं वर्णन चाललेलं आहे. अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐके आघवे इंद्रिय भेद. अशा तऱ्हेनं आपल्याला अव्यक्ताची ओळखण करून दिली. अव्यक्त म्हणून काय आहे तर ते आपल्या ठिकाणी आहे, आपल्याला ते दिसत नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आठवणीत येते, कुठल्या कर्माचं स्फुरण होतं, कुणाला काय बोलायचं ते आठवतं, ते कुठं होतं अगोदर तर अव्यक्ताच्या ठिकाणी होतं. आणि क्रियादशेला आलं म्हणजे स्पष्ट झालं, त्याला व्यक्त झालं असं म्हणायचं आहे. अशा तऱ्हेनं आपण अव्यक्ताची ओळख करून घेतली. आता आपल्याला इंद्रिय सांगणार आहेत. तरी श्रवण नयन
त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पाचे. एकंदरीत आता सांगताना सांगितलं की ऐकणं म्हणजे श्रवण, हे कान आहेत. नयन म्हणजे पाहणे, याला डोळा म्हणतो आपण. त्वचा म्हणजे जी काही आपल्याला अंगाची त्वचा आहे त्याच्यात आपल्याला जाणीव होते, स्पर्श कळतो, ही सगळी त्वचा. आणि ज्याचा वास येतो ते असणारं ठिकाण म्हणजे नाक. आणि रसन म्हणजे जिभेला चव कळते, खारट तुरट आंबट कडू आणि तिखट आणि गोड, हे जे काही 6 ठिकाण आहेत ते षड्रसाचं जिभेला कळत असतं. जिभेच्या ठिकाणी त्याच्या जागा आहेत, कुठं कोणतं कळावं कुठं कोणतं कळावं, याप्रमाणे हे सांगितलं. एकंदरीत किती झालं आता? कान, डोळा, त्वचा, नाक आणि जीभ किंवा रसना, हे 5, याला 5 ज्ञानेंद्रिये म्हणायचं. ही ज्ञानेंद्रिये काय? तर ह्यांच्या ठिकाणी त्याचं ज्ञान आहे. डोळा पाहतो ते ज्ञान आहे. आता याच्या ठिकाणी जे काही डोळ्याचा एक धर्म आहे तो पाहणे हाच धर्म आहे, कानाचा ऐकणे हाच धर्म आहे, म्हणून ह्याला तत्व म्हटलं. डोळा कधी कानाचं काम करायचं नाही, कान कधी डोळ्याचं काम करायचं नाही, म्हणजे ज्याची त्याने आपला धर्म घेतला. मग हे सगळे जे काही 5 आहेत त्या 5 इंद्रियाला नाव काय आहे? ज्ञानेंद्रिये. ये तत्वमेळा पंखी सुखदुःखाची उखी विखी बुद्धी करीते मुखी पाचे इही. एकंदरीत काय आहे की हे जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, या 5 ज्ञानेंद्रियानं आपलं जे काही डोळ्यानं पाहण्याचं, कानाने ऐकण्याचं, हे आपलं जे काम केलं त्यापासून सुख किंवा दुःख हे सगळं कोणाच्या जवळ, कोण सगळं भोगतं? कोणाला ह्याचा सगळा सुख झालं म्हणाल, दुःख झालं म्हणाल, तर बुद्धी करीते मुखी, जे बुद्धीच्या ठिकाणी हे सगळं कळतं, सुखाचा कळतं, दुःख. मागच्या वेळेस आपण आता बुद्धी सांगताना पाहिलं, निवड करणारी तिच्या ठिकाणी सुख कळतं, तिच्या ठिकाणी दुःख कळतं. म्हणून हे सगळे 5 जण कोण आहेत? तर बुद्धीच्या ठिकाणी. बुद्धी यांची सगळी जर काय आहे तर ही जागा आहे, आणि जे भोगायचे ते कुठं आणून द्यायचे आहेत? बुद्धीच्या ठिकाणी. म्हणून एक असं सांगतात की आपण जे म्हणतो ना की द्रौपदीला 5 पती होते, तर ही बुद्धी म्हणजे द्रौपदी, आणि ज्ञानेंद्रिय 5 हे तिचे आहेत. हे सगळे बुद्धीला आपल्या सुखदुःखानं भोगत असतात. मग वाचा आणि कर, चरण आणि अधोद्वार, पायू हे प्रकार 5 आणि क. आता आणखीन काही सांगायचं आहे, ते पण इंद्रियच आहेत. त्यापैकी वाचा म्हणजे आपण जे बोलतो, वाणी म्हणा, त्याचं दुसरं नाव वाचा आहे. हे जे एक आहे हे इंद्रियच आहे. कर म्हणजे आपले हात, हाताने काय आहे? घेत असतो, देत असतो, म्हणून हे सुद्धा एक इंद्रियच आहे. चरण म्हणजे पाय, याने आपल्याला जिथं जायचं आहे तिथं आपण जात असतो. जेव्हा आपल्याला जायचं नाही पण काही ठिकाणी उभाच राहायचं आहे, तेव्हा पायावरच उभा राहतो. मनुष्याला काही कारण असेल तर तासभर 2 तास तो उभा राहील. त्याला कोणाचा आधार आहे उभा राहण्याकरता? पायाचाच आहे. इकडं तिकडं जाण्याकरता पायच आहेत. त्याच्यानंतर सांगितलं अधोद्वार आणि पायू, म्हणजे आपले जे काही मल आहे तो मल सगळा बाहेर पडतो, तो गुदद्वार, त्याच्याद्वारे बाहेर पडतो. आणि आपलं जे लघवी बाहेर पडते ते लघवीचं इंद्रिय, त्याला पायू म्हणलं आहे, म्हणजे उपस्थ. हे 2 इंद्रिये अगोदर सांगितलेली 3, वाचा, कर, चरण, अधोद्वार आणि पायू म्हणजे उपस्थ. असे हे जे काही 5 प्रकार अजून सांगितले. कर्मेंद्रिये म्हणिपती ती ये जाणी जती, ऐके कैवल्यपती सांगत असे. आता ह्या 5ला नाव काय आलं? कर्मेंद्रिय. वरच्याला नाव काय आलं? ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियाच्या ताब्यात कर्मेंद्रिय. डोळ्याला एखादी गोष्ट पाहायची असेल तर ते पायाला सांगतो, चल तिथं घेऊन मला. कानाचंही तसंच, म्हणजे प्रत्येक इंद्रिय जे आहे आणि त्या इंद्रियाच्या ठिकाणी, जसं वरच्या इंद्रियाला सुद्धा सुख आणि दुःख हे द्वंद्व आहेतच, तसं इथंही द्वंद्व आहेत. हाताने जे काही व्हायचं होतं ते झालंच नाही बरोबर, मग दुःख झालं, बरोबर झालं, सुख झालं, म्हणजे इथंसुद्धा द्वंद्व भाव आहेत. फक्त आपल्या ठिकाणी काय आहे की हे सगळे जे काही सुख दुःखाचे भोग आहेत ते ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रियाद्वारे करून घेतात.
पै प्राणाची अंतवरी क्रियाशक्ती जे शरीरी तिये चिरिगी निगी द्वारी पाचेही. आता आणखी एक असं लक्षात घ्यायचं की बुद्धी आहे, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत आणि बाहेर सगळी क्रिया होते. पण हे सगळं करण्याकरता कोणाचं माध्यम आहे, कोण करून घेतं, तर त्याला सांगितलं प्राण. आपल्या ठिकाणी जे पंचप्राण आहेत ते पंचप्राण आपले हे सगळे, ह्याचं नाव आहे क्रियाशक्ती. ज्ञानेंद्रियाची जेवढी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियाद्वारे होत असतं ती ज्ञानशक्ती. आणि आता जर काही सांगायचं आहे ते प्राण्याच्याद्वारे चालली ती क्रियाशक्ती. मग हे क्रियाशक्तीचं काम म्हणजेच कर्मेंद्रियाला कोण करायला लावतं, तर प्राण करायला लावतात. प्राणाच्या ठिकाणी हे जर काही असेल तर क्रियाशक्ती आहे. आणि क्रियाशक्तीद्वारे हे सगळ्या आपल्या असलेल्या कर्मेंद्रियाची म्हणजे ज्ञानेंद्रियाद्वारे ह्या 5 द्वारातून ह्या सगळ्या त्यांच्या जे काही आहेत क्रिया. आता कोणत्या कोणत्या क्रिया सांगितल्या आपण, वाचेने बोलायचं असलं तरी त्याला प्राणाची गरज आहे. हाताने द्याय घ्यायचं असलं तर आपल्याला असं आहे की तांब्या उचलायचा असला भरलेला थोडी शक्ती लागते, पण घागर उचलायची असली तर जास्त. मग हे कोण करतं, तर प्राणच करतो. तांब्या एवढी शक्ती हातात दिली, घागर उचलायची असली तर घागरी एवढी दिली, ही शक्ती. आणि त्याप्रमाणे करून घेणं हे सगळं प्राणाद्वारे आहे. एवं 10 करणे सांगितली देवो म्हणे परिसाता पुढेपणे मन ते ऐसे. आता एकंदरीत आपल्याला काय पाहायला मिळालं, ज्ञानेंद्रिये त्याची नावं पाहिली, त्यांचं काय आपण काय म्हणतो त्यांना ते कळालं. दुसरी गोष्ट त्यांचं काय असतो धर्म, काय करतात ते आपल्याला आहेच. त्याच्यानंतर कर्मेंद्रिये पाहिली आणि कोण करून घेतं त्याच्याकरता प्राणाची आपल्याला मांडणी करून दिली. जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिया संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे. आता मनाला सांगत असताना जे ज्ञानेंद्रिये सांगितली ती ज्ञानेंद्रिये आणि त्याच्या अगोदर सांगितलेलं जे आहे ते बुद्धी, ह्या दोघाच्या मध्ये जे ते मन आहे. ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी या दोघाच्या मध्ये. आणि ते जसं काय आता आपल्याला मागच्या ह्याच्यात पाहिलं की ते जे तत्वाची बुद्धी बनलेली आहे, पण यालाही कोणतं तत्व आहे ते आता पुढं सांगणारच आहेत. पण वायू तत्वापासून मन बांधलेलं आहे. आणि मनाच्या ठिकाणी जसं बुद्धीच्या ठिकाणी सत्वगुण धैर्य धरतो आणि स्थिरही होतो, पण आपण आणावा लागतो. तसं पाहायला गेलं तर बुद्धी आणखीन जर काही विषयाधीन झाली तर रजोगुणी होईल, तमगुणी होईल, हे सगळं होईल. पण मन मात्र रजोगुणाच्या पासून आहे, रजोगुणाचे खांदी. याचं कारण काय, तर रजोगुण चंचल आहे, म्हणून मनाच्या ठिकाणी सुद्धा चंचलताच येते. निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वावो जाहले. आता मन म्हणजे काय, तर मन एक सांगितलं त्याने आहे. पण कसंही सांगतो तुम्हाला की आकाशाला पाहिलं आपण वर की आपल्याला निळं दिसतं. मग खरोखरच निळा रंग आहे का? आकाशाचा रंग जर निळाच असता तर रात्री का काळं दिसतं? रात्री आपण पाहिलं तर त्याला निळं दिसतं का? म्हणजे ते उन्हाच्या प्रकाशानं आपल्याला त्यात निळिमा दिसते. किंवा ऊन जास्त पडलं म्हणजे मृगतृष्णा लहरी. मग त्याच्या ठिकाणी काय, वायू एकदा फिरायला लागला आणि त्याच्यावर लहरी निर्माण व्हायला लागल्या, उष्णतेच्या झळा. म्हणजे वाटतं हे पाणीच आहे की काय, पाण्याच्याच लाटा आहेत. तिथं आहे का काही? तिथंही काही नाही. म्हणून वायाची फरारी वाव जाहले. जसं आकाशाचा रंग आहे मानलेलाच आणि किंवा आहे असं भास आहे, मृगतृष्णा आहे असा भास आहे, तसं मन आहे. मन म्हणून काय आहे असं दाखवायचं नाही. मन कसं आहे ते आता सांगतात की आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा वायुतत्व दशधा एकची झाले. आणि ज्या वेळेस हे सगळं निर्माण होत असतानाच जेव्हा निर्मिती होत असते तेव्हा त्या निर्मितीच्या वेळेस या वायुतत्वाच्या ठिकाणी यानं काय केलेलं आहे, मनानं निर्मिती केलेली आहे. मग तीही दाही भागी
देहधर्माच्या खैवंगी अधिष्ठिली अंगी आपुलाला. एकंदरीत पाहायला गेलं तर हे सगळं जे काही आहे याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की जसं प्राण आहे आणि प्राणाचे 10 भाग आहेत, ते 10 भाग कसं सांगितलेत आता, तर 10 भाग असं सांगायचं की पंचप्राण मुख्य आहेत आणि पंचप्राण दुसरे उप आहेत. हे 10 भाग या सगळ्या मनाचा सगळा खेळ करण्याकरता त्याला मदत करत असतात. तई चांचल्य निखळ एकले ठेळे निढाळ म्हणोनी राजाचे बळ धरिले तेनी. आता एकंदरीत त्याचं स्वरूप कशी बनावट झाली सांगितलं, पण त्याचा स्वभाव कसा आहे तर चांचल्य निखळ, अत्यंत चंचल आहे. आणि चंचलपणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं ठरलं जातं, म्हणून तर त्याला रजोगुणाचं नाव दिलं. कारण रजोगुणाच्या ठिकाणी चंचलता आहे म्हणून रजोगुणाचं बळ त्याला प्राप्त झालेलं आहे. आपला कशाबद्दलचा विषय चालला आहे आता, मन सांगत आहेत. ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराची उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावले. आता अगोदर आपण कुठं स्थान पाहिलं त्याचं इंद्रिये आणि बुद्धी याच्यामध्ये. आणखीन सांगतात की बुद्धीच्या शेजारीच अहंकार आहे, म्हणून हा अहंकाराच्या आता सांगितलेल्या इंद्रियांच्या त्याच्या मधल्या भागामध्ये यानं आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. आता त्याच्यानंतर काय केलं की अगोदर आपल्याला सगळी मांडणी केली की पंच आणि 5 ज्ञान प्राण आणि 5 उपप्राण यांच्यासारखंच आणि ह्यांच्या क्रियेत येते. मग आता त्याला सांगितलं की अहो मन मन म्हणायचं आहे म्हणजे उगीचंच नाव आहे, कारण ते नेमकं कुठे आहे, अंतःकरणात आहे का आणखीन कुठं बुद्धीत आहे का कुठं आहे काही सांगता येत नाही, पण आहे. म्हणून त्याला आपण आता काय नाव देतोच आहे, पण वास्तविक मन मन म्हणजे काय तर केवळ कल्पना आहे, कल्पनाची सावयव. आणि त्या नुसते राहिलं नाही, ह्या कल्पनेच्या संगतीनं इथं जीवदशा आलेली. बुद्धीच्या ठिकाणी मी नावाची कल्पना निर्माण झाली की झाला जीव. मग तिथंच त्याच्या ठिकाणी अभ्यास करून करून मी ब्रह्मा अशा तऱ्हेची निर्मिती झाली की मग त्याच्या ठिकाणी काय असेल तर जीवदशा निघून जाईल. पण मनाच्या अस्तित्वानं जीवदशेची निर्मिती होते. जे प्रवृत्तीशी मूळ का जयाचे कामाजयाचे बळ जे अखंड सुये छळ अहंकारासी. आता त्याचं जसं स्वभाव सांगितलं तसं काम काय त्याचं सतत प्रवृत्ती, हे करावं ते करावं. एखादी गोष्ट आहे आणि मनुष्याला दिसली की मन त्या ठिकाणी संकल्प करतं आणि विकल्पही करतं. एखादा माणूस परगावी चालला आहे, त्याच्या हातात पिशव्या आहे, तो निघाला की या मनाने संकल्प केला कुठं चालला विचारू, जमलं तर आपण जाऊ. मग परत लगे विकल्प जागा झाला. नसल म्हणला आपल्याच एखाद्या पाहुण्याकडे जाईल तर काय करावं, म्हणजे हा संकल्प विकल्प ह्याला म्हणायचं प्रवृत्ती. प्रवृत्तीचं मूळ कुठे आहे, कुठून प्रवृत्ती होते आपल्याला मनाच्या ठिकाणी, आणि तिथूनच सगळ्या ह्या इच्छा जाग्या होतात. कामाजयाचे बळ. मग इच्छा बलवत्तर होते. एखाद्या इच्छेची परिपक्वता झाली म्हणजे त्याला काम म्हटलेलं आहे. काम म्हणजे काय, सतत मनात तेच घोळत राहतं, हेच पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे. म्हणजे मन जी काही कल्पना करतं ते सारखं घोळवून आपल्याला त्याच्या ठिकाणी वळवायला लावतं किंवा ते करायला भाग पाडतं. म्हणून मग याच्या ठिकाणी अहंकार फार पोचतो. जरा काही कल्पना जागी झाली की मी जागा झाला, अहंकार जागा झाला की मग मी असा मी तसा आहे, मला का असं झालं, मला का तसं झालं, किंवा मला फार चांगलं म्हणले. ह्या सगळ्या गोष्टी कोण निर्माण करतं, मन निर्माण करतं. पण ते कोणाच्या संगतीनं, अहंकाराच्या संगतीनं. जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी जे पाठी पुरवी भयासी गा. त्यामुळं त्या ठिकाणी निर्माण होत असलेली इच्छा आहे, आशा आहे, हे सगळे कामनेतलेच एक एक भाग आहेत. मग इच्छा जी असते ती काही कधी कधी अशी तयार होत असते की ती तेवढ्यापुरती झाली असं नाही, कितीतरी दिवस राहते.
माझ्या मनात असं आहे, मी ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असं किती दिवस भोगणार. एखाद्या गोष्टीची आशा धारण केली की तेही राहणार. या सगळ्या गोष्टी आणि नाही पूर्ण झाल्या किंवा पूर्ण व्हायला अडथळा आला तर भय निर्माण होतं. मग जसं पूर्ण करताना पूर्ण करायचा अहंकार जागा होतो, तसं अहंकाराच्या जवळ पुन्हा भय होतं. आपल्याला हे नाही जमलं तर पुढं काय होईल, या तऱ्हेचं भय तिथं असतं. द्वैत जेथे उठी, अविद्या जेणे लाठी, जे इंद्रिया ते लोटी विषया माझी. आता जे काही द्वैत भाव आहे तो द्वैत भाव आहे तिथे. सगळ्यात पाहिलं तर भेदभाव कुठं निर्माण झाला, अज्ञानातून भेद निर्माण होतो. तो कुठं आला, बुद्धीजवळ. मग बुद्धीजवळच का, मनाजवळ आला. मनाजवळच का आला, त्यांनी बुद्धीला आपल्या ठिकाणी घेतलं आणि बुद्धीलाही सांगितलं द्वैत आहे. मग बुद्धी भेदभावाची झाली. पण हे सगळं करत असताना त्यांच्यामध्ये मुख्य भांडवल कोण आहे, अविद्या. अविद्या म्हणजे काय, विद्या म्हणजे कळणं, अविद्या म्हणजे न कळणं. न कळण्याच्या पोटातून जे काही आमच्या ठिकाणी विचार उठतात त्याचं नाव अविद्या. हे सगळे जे विचार उभा राहिलेले आहेत ते विचार उभा राहतात आणि मग त्यांच्याकडून इंद्रिये आणि इंद्रिय विषयाकडं. आम्हाला सुख कशाने मिळेल, विषय मिळाल्याने, ही अविद्या आहे. ती मनाला सांगते, मन इंद्रियाला सांगतं आणि इंद्रिय विषयाकडे जातात. मग जे जे काही आहे, पाहण्याचा भोग, ऐकण्याचा भोग, वास घेण्याचा भोग, हे सगळं कोणातर्फे चाललं आता, इंद्रियाच्या अगोदर मन आहे. मन त्यांना ढकलतं आणि मग इंद्रिय विषयाकडे जातात. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांची उतरंडी उतरी रची. एवढंच नाही तर सगळं बसल्या बसल्या त्याचं, मी असं केलं तर असं होईल, मी तसं केलं तर, हे संकल्प आहेत. आणि या संकल्पालाच काय आहे की पुन्हा नाही हे नाही जमलं तर कसं होईल, असं म्हणून विकल्प येतो. अशा तऱ्हेनं मनोराज्य एक आहे. म्हणजे जसं ईश्वरानं काही निर्माण केलं म्हणून त्याला ईशसृष्टी म्हणतात. जीवानं काही त्याच्यावर निर्माण केलं म्हणून जीवसृष्टी झाली. आणि मनात बसून बसून काही निर्माण केलं म्हणून मनोसृष्टी झाली. मनोरथाची सुद्धा एक सृष्टीच आहे. मनुष्य त्याच्यामध्ये सुद्धा कित्येक माणसं आहेत अशी मनोराज्यातच गुंतलेली असतात. हे सगळं काम या मनाकडंच आहे. मग त्याला त्यांनी सांगितलं आहे की जसं काय आहे, पूर्वी घरातलं काही ठेवायला उतरंड असायची, एक डेरा त्याच्यावर एक डेरा त्याच्यावर एक डेरा, जेवढं खंडापर्यंत जाईल तेवढं यात घरातलं साहित्य असायचं, कशात काही ठेवलेलं. तसं हे मन उतरंडी रचतं संकल्पाचे आणि पुन्हा उतरवतं. कशातलं काय आहे ते काढायचं. हे सतत ह्या मनाचं काम चाललेलं आहे. जे भुलीचे कुहर, वायुतत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार जकविले जेणे. आणि मग याच्या ठिकाणी सगळी जर भ्रम निर्माण झाला आहे आपल्याला तर मनच कारण आहे. कारण कल्पना हे त्याचं मुख्य आहे ना. म्हणून मग भ्रम निर्माण करणार आहे. असं हे सगळं कशाचं आहे तर वायुतत्वाचं आहे. मन अगोदर आपण पाहिलं बुद्धी कशाची बनली, तेज तत्वाची. आता वायू तत्वाचं मन बनलं. म्हणजे प्रत्येक पंचमहाभूताचं अपंचीकृत ते न कशात मिसळता त्याच्यापासून जे निर्माण होत असतं ते एक एक आपल्याला दाखवलं आहे. आणि मनानं काय केलं, बुद्धीला जे विचार करायला लावतं तिचं तोंडच झाकून टाकलं. बुद्धीचे द्वार, बुद्धीला जे द्वार म्हटलं आहे त्याचं कवाड लावलं कोणी तर मनाने. मी सांगतो ते ऐक, तुला नाही काय कळत, मी असं मन तिच्या ठिकाणी म्हणतं. ते गा किरीटी मन, या बोला नाही आन, आता विषयाभिधान भेदू ऐके. एकंदरीत मनाची माहिती आपण ऐकली. आता पुढं विषय कशाला म्हणायचं ते सांगणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.